आय फील की मी हरवले आहे, कारण की इथे गुड मॉर्निंग. मी हायवेवर उभी आहे. मी कुठेतरी जाते आहे, आय डोंट नो वेअर. सो जी कुठली फर्स्ट बस येईल, रँडम जी कुठली बस येईल त्यात बसून ती बस प्रॉबेबली लास्ट स्टॉप जिथे त्या बसचा आहे तिथे मी जाणार आहे. आणि द ओनली थिंग आय हॅव इज अम्ब्रेला, जॅकेट आणि ट्रायपॉड. मी आल्या आल्या 2 बस माझ्या समोरून गेल्या आहेत, पण मी हायवेच्या त्या साईडला होतो, सो आय कुडंट कॅच एनी ऑफ देम. आता मी फक्त इथे थांबले आहे आणि खुश पडतो आहे. माहीत नाही आता जी कुठली बस येईल त्या. ओ बघ, कुठली तरी बस आली आहे. इज दॅट PMPL की कुठली तरी वेगळी बस आहे? रॉंग नंबर. जी बस आत्ता गेली इथून दॅट वॉज बोरिवलीची बस, म्हणजे दॅट वॉज नॉट PMPL. मी आता माहीत नाही. पाऊस चालू आहे, थांबला आहे, चालू आहे, थोडाफार चालू आहे. बट आता वी हॅव टू जस्ट वेट. म्हणजे आय मीन जी कुठली बस पहिले थांबणार आहे त्यात बसणार होते मी. सो मग जर बोरिवलीची बस थांबली असती त्या बसमध्ये बसून बोरिवलीला जावं लागलं असतं, मग आईने मारलं असतं. आता मला माहीत नाही पुढची बस कधी येणार आहे, कारण की सलग 2 बसेस गेले आहेत आणि अजून आता किती वेळ आहे आय हॅव नो क्लू. पण वारं 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 वारं, माझी छत्री वारं आहे, बऱ्यापैकी वारं आहे आणि पाऊस थांबला आहे. मी जॅकेट घातलं आहे कंटाळून आता, कारण की ऊन पाऊस सगळं एकत्र आहे. आणि मी फक्त सनस्क्रीन लावलं आहे चेहऱ्यावर. मोस्टली मी वाचलेलं की या रूटवर 15 मिनिट्सच्या गॅपनी फ्रिक्वेन्सी असते बसेसची. आणि या रस्त्यावर जी कुठली बस जाईल त्यात मला बसायचं आहे, पण बस येत नाही आहे, बसच येत नाही आहे. त्याला 2 बस आल्या आणि गेल्या, कारण की मी रस्त्याच्या त्या साईडला होते, सो नाही बसू शकले त्यात. आफ्टर वेटिंग फॉर 15 मिनिट्स आय गॉट दिस बस विच इज टेकिंग अस समवेअर, probably Katras, because that is the last stop. सो बसनी कात्रजला सोडलं आहे मला, बिकॉज दॅट वॉज द लास्ट स्टॉप. आणि मग आता मी फिरणार आहे. आय मीन द फर्स्ट बस विच आय सॉ वॉज कात्रजवाली बस, सो मी त्याच्यात बसले. मला माहीत नाही आहे कात्रजमध्ये करायचं काय आहे, कारण काय करतात लोक इथे. एक इकडे आहे अपोजिट साईडला झू आहे, आणि झूच्या ऑपोजिट डेअरी आहे, आणि खूप ऊन आहे. पाऊस पडणार होता पण ऊन आहे. आणि जर प्रॉबेबली आता कुठेतरी दुसरीकडे जायचं असेल तर बसच पकडावी लागेल मोस्टली, म्हणजे हो बसच पकडावी लागेल. पास काढला आहे मी 70 रुपयाचा. माहीत नाही आता बसने जायचं कुठे आहे, बट होपफुली आता नेक्स्ट बसमध्ये मी ज्या बसेल ती बस मला एखाद्या दुसऱ्या जागेवर घेऊन जाईल जिथे मला काहीतरी खायला सापडेल. मी डेअरीमध्ये घुसले. मी लहानपणी आले होते. आता मी पहिल्यांदा यांच्याकडे मँगो लस्सीचा फ्लेवर बघितला. यांच्याकडे युजली पायनॅपल लस्सी आणि साधी लस्सी असते. मी बऱ्याच वर्षांनी आले इथे, सो आय गॉट दिस लस्सी. आणि आता माहीत नाही मला घरी काही घेऊन जायचं आहे का इथून, पण यांच्याकडे स्टॉक नाही आहे बऱ्याच वर्ष. आईस्क्रीम नाही आहे यांच्याकडे, म्हणजे सकाळी 10 वाजता कोणी आईस्क्रीम नाही खात तर नसेल त्यांच्याकडे. बट आय गॉट मँगो लस्सी. साधी लस्सी इज बेटर दॅन मँगो लस्सी. नाव कुठं गेलं याचं, मँगो लस्सी. आणि आता या डेअरीच्या बाहेर जी लाईक बस स्टॉप आहे तिथे जी कुठली बस येणार आहे मी त्यात बसून जाणार आहे. आय डोंट नो. आता मला निदान घरातून बाहेर निघताना रूट माहिती होता की इथून बस इथे जाते नाही तर इथे जातील. इथे आय हॅव नो क्लू, कारण की आता मी कात्रजला दादर कधी आले नाही आहे. समोर झू आहे माझ्या, पण मी ते झूला नाही जाणार आहे.
कारण मी काय करणार आहे झूमध्ये जाऊन. सकाळी 10 वाजता आय डोंट थिंक कोणी झूमध्ये फिरत असणार आहे. यांची लस्सी पिऊन माझा घसा खराब झाला आहे. बसला माझा घसा. समोर समोर झू आहे म्हणजे रस्ता त्या साईडला. ऑफकोर्स ह्याच्यात दिसणार नाही आहे. हां बोर्ड दिसतोय बट काय आहे जाऊ दे. तर मी आता रॅन्डम बस पकडली आहे. मला बस नंबर पण लक्षात नाही आहे कुठली बस होती ही. हां 42 बस होती 42 नंबरची. मला माहीत नाही ती जाते कुठे. त्याचा लास्ट स्टॉप जो असणार आहे त्याच्यात मी तिथे उतरणार आहे. सगळं खूप अनप्लॅन्ड आहे. मी दरवेळेला सगळं प्लॅन करून येते पण माहीत नाही. मी मध्ये उतरले कुठेतरी. नातू बाग असा नाव आहे या स्टॉपचं आणि मला माहिती नाही आहे इथून पुढे कुठे जायचं. तर मी गुगल मॅप्सवर बघते जरा कुठे जायचं आहे ते मी ठरवते आणि मग मी बघते काय करायचं. मी फक्त वेगळे रूट ट्राय करते आहे. ती बस जिथे जी बस कुठली बस येते आहे त्याच्यात मी बसून फक्त चालले आहे कुठेतरी. मला हा रस्ता वाटतो थोडा ओळखीचा पण मला तरी माहीत नाही. मी 8:30ला निघाले होते घरातून. आता 11 वाजता आहे आणि मी 2 बसमध्ये बसून कुठेतरी रॅन्डम जागेवर आले. सो फर्स्ट बस जी होती त्या बसने मला कात्रजला सोडलं जिथे आय लव्ह कात्रज अशी मोठी साईन होती. दुसऱ्या बसमध्ये जिथे बसले दॅट वॉज समथिंग 42 नंबरची बस ज्या बसनी मला सोडलं आहे नातूबाग म्हणून कुठेतरी. ती बस पुढे स्वारगेटला चालली होती पण मग आता मला माहीत नाही आहे की नातूबाग हे लोकेशन आहे कुठे. हा सहकारनगरचा बोर्ड दिसला बट आय एम शुअर की हे ते सहकारनगर नाही आहे जे मला वाटतं आहे. आणि मी जी डोसा प्लेस बघितली होती मला ती ओळखीची वाटते म्हणजे पण ती अजून आली नाही म्हणजे ते रेस्टॉरंट अजून दिसलं नाही आहे मला कुठे. मी गेले 10 मिनटात चालती आहे नुसती रस्त्यावर आणि अजून तरी मला दिसलं नाही आहे काही. खूप जास्त वेटिंग आहे इथे पण मेन्यू खूप मोठा आहे. आता जागा मिळाली आहे 15 मिनटं थांबून मला जागा मिळाली आहे आता आणि माझी ऑर्डर नाही आली अजून पण मी बटन इडली ऑर्डर केली आहे. छान दिसते माझी इडली. जो तिरंगा चटणी आहे. मी आत्ता 12 वाजता ब्रेकफास्ट केला आहे. मी काय खाल्लं मी खाल्लं माझा ब्रेकफास्ट झाला आहे आणि मी घी पोळी इडली खाल्ली. छोटी बटन इडली होती विच वॉज व्हेरी नाईस आणि दुसरा वॉज घी रोस्ट मसाला डोसा एका टोपीच्या शेपमध्ये आला होता. इट वॉज लाईक अ टोपी डोसा फक्त त्याला वर असा एक माहीत नाही काहीतरी होतं बट इट वॉज नाईस. मला नियरेस्ट बस स्टॉप नाही सापडत आहे. मला आता बस स्टॉप सापडत नाही आहे. मी महानगरपालिकेची कुठली तरी बिल्डिंग आहे दिसत नाही आहे मला इथून काय लिहिलं त्याने. आय फील की मी हरवले आहे कारण की इथे जवळ बस स्टॉप दिसत नाही आहे मला कुठेच. बसेस सगळ्या ऑपोजिट साईडला आहेत पण मला त्या साईडला जायचं नाही आहे आता कारण की त्या साईडला लोहे गाव आहे आणि मला सरळ जायचं आहे जिथे मुंबई हायवे आहे. पण जी बस आधी येईल त्याच्यात बसावं लागणार आहे मला. तर मला आता बस स्टॉप यायला आय डोंट नो किती वेळ आहे. मी चालते आहे फक्त आता बस स्टॉपपर्यंत. तिथे कुठलीही बस येऊ शकते. स्वारगेट कोथरूड बस डेपो किंवा माहीत नाही अजून कुठली तरी बस जी वरती घाटात जाणार असेल. ओल्ड घाट आहे जो कात्रजचा. मी तिथे गाडी शिकले होते. मी अशा जागेवरून पहिल्यांदा बस पकडणार आहे.
कुठली तरी बस येते तिकडून, मला इथून एक्झॅक्ट दिसत नाही आहे ती कुठली आहे, काय नंबर काय आहे त्याचा. बट आता ती जी कोणी कुठली बस येते त्यात मला बसावं लागेल. मला जागा मिळाली आहे बसायला आणि या बसचा लास्ट स्टॉपेज कात्रज. सो मग आता बहुतेक मी घरी जाणार आहे, बहुतेक, शुअर नॉट शुअर, सांगता नाही. मला पहिल्यांदा जागा मिळाली आहे बसमध्ये बसायला, ती पण कात्रजवाल्या बसमध्ये. त्याचे म्हणजे प्रचंड खूप गर्दी आहे आणि मला जागा मिळाली आहे बसायला. कॉलेजला जाताना कधीच जागा मिळत नाही, मला 3.5 तास सलग उभं राहावं लागतं. मला घरी जायची बस मिळाली आहे आता. होपफुली आवाज येतो आहे कारण की मी एक्झॅक्ट इथे बस समोर बसले आहे. मला आता घरी जायची बस मिळाली आहे आणि मी घरी जाणार आहे आता. ऑलमोस्ट घरी पोचले मी आता. 2 वाजत आलेत आणि इट वॉज गुड एक्सपिरियन्स. म्हणजे विदाऊट नोईंग आणि विदाऊट प्लॅनिंग की समोरची बस कुठे जाती आहे, म्हणजे हां, गुड एक्सपिरियन्स. व्हॉट आय वॉज सेइंग इज की समोरची बस कुठे जाती आहे हे माहिती नसताना, म्हणजे त्याच्या ह्याच्यावर लिहिलं असतं, त्याच्यावरून अंदाज येतो, बट एक्झॅक्ट त्याचा रूट काय आहे हे असं नाही कळत. म्हणजे कळतं, ज्याला माहिती असतं त्याला माहिती असतं, पण मला नव्हतं माहिती की त्या साईडला आणि त्या साईडला बसेसची फ्रिक्वेन्सी किती जास्ती आहे, इतकी जास्त. म्हणजे इथे दिसतसुद्धा नाहीत तेवढ्या बसेस. बाय.